नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वरत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 30 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार या ठिकाणी 500ची तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर येत्या 30 दिवसात काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव होणार या ठिकाणी 8000 पण हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। पण येत्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे त्या 30 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 500ची तेजी। काय या तेजीमध्ये आता देशांतर्गत बाजारामध्ये त्या 30 दिवसात कापसाचा भाव 100% होणार 8000 पार, या प्रश्नाचं चला घेऊयात आता या ठिकाणी सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 69 ते 72 सेंटच्या दरम्यान आहे। आणि लक्षात घ्या, त्या 30 दिवसात खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाला आधार मिळून जर कापसाचा भाव हा 75 सेंट्स पर्यंत आला तर मला वाटतं अजिबात आश्चर्य ठिकाणी वाटायला नको। मग याचा देशातील कापसाच्या भावावर परिणाम होणार का? तर 100% होणार। याच्यामुळे देशातील कापसाच्या बाजारभावात काय प्रचंड तेजी येणार नाही, पण तेजी येण्यासाठी मात्र अनुकूल स्थिती निर्माण होईल। म्हणजे लक्षात घ्या की कापसाच्या भावामध्ये तुम्हाला सांगतो याच्यामुळे 100 ते 200चा सुधार होऊ शकतो। पण महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहिणीनं या महायुतीला आधार दिला, तर दुसऱ्या क्रमांकावरती आधार होता सामान्य कास्तकार बांधवांचा, सामान्य शेतकरी मित्रांचा। आणि याच्यामुळे सरकार सुद्धा आता गाफील राहणार नाही। आणि याच्यामुळे सरकार मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे 7500च्या हमी भावावरती मोठ्या प्रमाणात केंद्र सुरू करून कापसाची खरेदी करणार आहे। आणि याच्यामुळे डिसेंबर महिन्यात कापसाच्या भावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी देशातील कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट, त्याचबरोबर गेल्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्या जमा। आणि याच्यामुळे आपण जर बघितलं तर येत्या 30 दिवसात जिनिंगवाले आपल्याला दुप्पट वेगानं कापसाची खरेदी करताना दिसतील। याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होऊ शकतो। आणि याच्यामुळे त्या 30 दिवसात कापसाच्या भावात 500ची तेजी आली आणि जर कापसाचा भाव अनुकूल परिस्थितीमध्ये, अपवादात्मक परिस्थितीत जर 8000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको। 8000चा भाव 31 तारखेपर्यंत मिळेल डिसेंबर महिन्यात, नाहीच मिळाल तर जानेवारी महिन्यात पक्का धरून चला असं म्हणायला हरकत नाही।
मग विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते तुम्ही 15 डिसेंबर नंतर कापूस विक्रीचा विचार करावा, कारण तिथपर्यंत भाव सुधारण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला 7,500च्या वर कापसाचा भाव 100% मिळणार. तिथून आपल्या आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्याने केली कापसाची विक्री तर मला वाटते आपला होईल 100% फायदा. भविष्यात देशातील बाजारात काय राहणार, कापसाचा भाव, याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.